आहेत. मनोज जरांगे पाटलांच्या जे काही लोक आहेत त्यांनी आझाद मैदानाची पाहणी केलेली आहे आणि आझाद मैदानावर त्यांचं आंदोलन होणार आहे असं दिसतंय सध्या. हे बघा, आम्हीही आमचे सहकारी मित्र ॲडव्होकेट मंगेश ससाने साहेब यांनीही आझाद मैदानाची परवानगी मिळावी म्हणून आम्हीही अर्ज दिलेला आहे आणि आम्ही अगोदर अर्ज दिलेला आहे. त्यामुळे मे बी आम्हाला फर्स्ट कम फर्स्ट चान्स या न्यायानं आम्हाला ती परवानगी मिळू शकते. ज्याप्रमाणे तुम्ही आरोप करत असता की मनोज जरांगे पाटलांच्या समोर मंत्री झुकत असतात, प्रशासन झुकतंय, यावेळी देखील ओबीसींवर अन्याय होईल असं वाटतंय आंदोलनाची परवानगीमध्ये? हे बघा, आजपर्यंत ओबीसीवर अन्यायच झालेला आहे. ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे. आम्ही 1 सप्टेंबरला हजारो लाखोंच्या संख्येनं आम्ही पुणे जिल्ह्यातल्या दौंड तालुक्यातल्या पाटस टोल नाक्यावरून हजारो फोर व्हीलर या मुंबईच्या दिशेनं निघतील. ज्या पद्धतीनं आमचे हक्क आणि अधिकार सरकारनं पायदळी तुडवलेले आहेत, आरक्षण संपवलेलं आहे, त्या संदर्भात आम्ही सरकारला जाब विचारायला 1 सप्टेंबरला तुम्ही निघायचं हे आता 100% निघणार. आम्हाला परवानगी मिळो अथवा न मिळो. लोकशाहीमध्ये या सरकारला जर झुंडीची भाषा कळत असेल, शिवराळ भाषा कळत असेल, कायदा हातात घेऊन तुमच्या मानगुटीवर बसून तुमच्या आयमाई काढणाऱ्या माणसाची भाषा कळत असेल, तर आम्ही लोकशाही मार्गानं आम्ही मुंबईकडे निघणार. मनोज जरांगे पाटील देखील आझाद मैदानावर आंदोलन करतील असं दिसते. मात्र ओबीसींच्या नेत्यांमध्ये कुठे फूट आहे का, समन्वय नाही का, असा सध्या प्रश्न विचारला जातोय. कारण की 1 सप्टेंबरला महाराष्ट्रातला ओबीसी आणि भटक्या विमुक्त जाती जमाती या मुंबईच्या दिशेने निघतील. बरं. त्याला नेता नसेल बरं, मला एक सांगा, आज तुमचा दौरा कुठे आहे? आज माझा दौरा आहे. मी आज सकाळी आता लगेच मी लोणंदमध्ये आहे. त्यानंतर मी